आईजी, मी तुमच्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकले, पण खरंच सांगते, काव्याच रितेशसाठी योग्य मुलगी आहे. तिचं मोकळ्या मनाने स्वागत करा. येते मी. काही माणसं ना जन्मताच कर्मदरिद्री असतात. हातात सोन्याची थाळी मिळाली तर खापर समजून टाकून देतात. आम्हाला जी हवी होती तिनं दारिद्र्याला जवळ केलं. जाऊ दे, तिचंच दुर्दैव म्हणायचं. जी हवी होती तिनं दुर्भाग्याची निवड केली आणि जी नको ती गळ्यात पडली. पण मी तसं होऊ देणार नाही. नंदिनी इथून निघून गेली असली तरी तू या स्पर्धेत हरली आहेस, हे सत्य आहे. तेव्हा तुला ठरल्याप्रमाणे या घरातून जावंच लागेल. असं कसं आहे जी? नाही, नंदिनीला मोकळेपणाने बोलायची मूभ आहे, मग काव्याला का नाही? कारण उघड आहे. नंदिनी जिंकली आहे आणि ही हरली आहे. हिला कशी मिळणार मुभा? प्रत्येक वेळा हिची मनमानी नाही चालणार. आणि काय रे रितेश, आज हिची बाजू घेऊन तोंड उघडलंस, पण लग्न करताना मुगच गिळलेस ना? या सुभद्रेला ठाऊक होतं आम्ही तुझं लग्न नंदिनीशी ठरवलंय म्हणून. मग तेव्हा का नाही दाखवलीस हिम्मत? येऊन का नाही विचारलंस आम्हाला? का नाही मागितलीस आमची परवानगी? आम्हाला डावलून, आम्हाला फसवून परस्पर लग्न केलं आणि आता आपलं घर, आपली माणसं असा डंका पिटताय तुम्ही? मी नाही मानत. आम्ही लपून छपून काहीच केलेलं नाहीये. पण हिचा लबाड मामा नकार देताना गुरमीत होता आणि नंतर मामीला पाठवली माफी मागायला आणि नकार देऊन चोरून लग्न लावून मोकळा. इथं येऊन बोलायची हिम्मत नाही दाखवली त्यांनी. आम्ही विरोधच करणार हे त्यांनी धरलं गृहीत आणि तुम्ही. तू खरंच होकार दिलास तर जी? आता जर तरच्या गोष्टी का करतो तू? नाही आलास परवानगी घ्यायला, हे सत्य आहे. तुम्ही नाही केलात आमचा विचार. कुठल्या तोंडाने सांगता आपलं म्हणा म्हणून? दूर तर तुम्हीच लोटले आम्हाला. तुम्ही ते मामा आणि मामांच्या घरचे नियम पाळले. राज पाटलांचे नियम तेवढे धाब्यावर बसवलेत. हे नाही चालणार. आणि राज पाटलांचा नियम हाच आहे, स्वतःच्या सुखाचा विचार नंतर, आधी कुटुंब. त्यासाठी वाईटपणा घ्यावा लागला तरी बेहत्तर. मी तो 100 वेळा घेतलाय ना प्रतिमे. अजूनही खतखत होते तुझी, होते की नाही? आईजी, मला माहित आहे तुझा नवरा सत्यपाल त्याचे अधिकार काढून आबांनी माझा धाकटा मुलगा सदाशिव त्याच्या हातात सोपवले म्हणून तू रागवलीस ना. पण का केलंस माहितीये तुला? सत्यपाल कारण नसताना नको तितका दारूच्या आहारी गेला होता. उमेश प्रेमात पडला म्हणून त्याला पण बेदखल करण्यापर्यंत पाळी आली होती. पण पोर वेळीच सावध झाला. त्यांनी घरच्यांचा विचार केला, स्वतःचं मन बाजूला ठेवलं. रितेश, तू मुंबईला राहून उच्च शिक्षण घेऊन परत आलास. त्याचा मान राखून आबांनी प्रथमेश मोठा असून सुद्धा त्याचे हक्क जुगारून तुला तिकडे बसवलं. का तर धंदा वाढवायचा होता म्हणून.
या घरासाठी नेहमी आगीवर चालायचं काम केलं या घरातल्या मोठ्यांनी. तुम्ही फक्त स्वतःच्या सुखाचा विचार केलात आणि आम्हाला दुखावलं. तरी सुद्धा या मुलीला मी आपल्या कसोटीवर उतरायची संधी दिली. दिली की नाही? मग का नाही जिंकलीस? बोलू नको, एक शब्द सुद्धा बोलू नकोस. माझी खात्री आहे आपण का हरलो याची 1000 कारणं असतील तुझ्याकडे, पण निष्कर्ष एकच, हरलीस. तुझं सगळं आयुष्य पणाला लागलेलं असूनही तू हरलीस. तुला काय झेपणार ग या घरचे नियम? तू आता काहीही सबबी सांगू नकोस. नियम म्हणजे नियम. तुझं सामान उचल आणि मामाच्या घरी रवाना हो. पुन्हा आधी ही बॅग भरणं थांबव प्लीज. मला माझा शब्द पाळायलाच हवा ना रितेश. आईजींनी मला एक संधी दिली होती, पण मी नाही सिद्ध करू शकले स्वतःला. हरले मी. काव्या, मला मूर्खासारखं बोलू नकोस. हरली नाहीयेस तू. आईसाठी स्पर्धा सोडलीयस तू, पण त्याची कोणालाच किंमत नाहीये या घरात. आईजी ज्या काही संस्कारांबद्दल बोलते ना, ते सगळे संस्कार तुझ्यावर झालेत हेच सिद्ध होतं या सगळ्यातनं. आणि प्रतिमा काकूंनी जे काही चिटिंग केलंय ते वेगळंच. हे बघ काव्या, काही झालं तरी मी नाही म्हणत तू हरली असते. खरं सांगू, तसं तर आपण कधीच हरणार नाही होत रितेश. आपलं नातं कधीच तुटणार नाही. पण काय ना रे, नेहमी आपल्या मनाला वाटतं तसंच व्हायला पाहिजे असं नाही होऊ शकत ना. आणि त्यात एकत्र कुटुंबात राहायचं म्हणजे सगळ्यांना घेऊन चालावं लागतं. आणि आता प्लीज आईजींकडे जाऊन माझ्यासाठी आर्ग्यू करू नकोस. त्यांनी ना परिस्थिती अजून बिघडेल रितेश. हे बघ, आपण घरच्यांना न सांगता लग्न केलं. हा आईजींसाठी ना खूप मोठा आघात आहे. त्या अजून सावरतायत त्यातून. तोपर्यंत ना आपल्याला त्यांच्या कलेनं घ्यावं लागणार आहे. त्यामुळे मी ही स्पर्धा हरली आणि हे मानून मला हे घर सोडून जावंच लागणार आहे. आई अगं तूच समजावीला. तू सांग तिला काहीतरी. काव्या, नाही नाही, मी नाही तुला जाऊ देणार इथून. आता मलाच काहीतरी करायला हवं. आई, तू आई, थांब. ऐका माझं. आई, काव्या, काव्या, तुझं सगळं म्हणणं खरं असलं तरी मी तुझ्यापासून लांब नाही राहू शकत का? आणि तरी तू जर ठरवलं असशील की तुला या घरातून जायचंच आहे, तर मग ठीक आहे, जा तू. पण मग मी सुद्धा तुझ्या सोबतच येणार. चल. रितेश, आईंना इथे एकटीला ठेवून रितेश तू फक्त स्वतःचा, आपल्या दोघांचा विचार करतोयस. आईंचा विचार कर, आईजींचा विचार कर, या घराचा विचार कर. आईजींचा खूप जीव आहे रे तुझ्यावर. तुझं इथे राहणं गरजेचं आहे. आईंना तुझ्या आधाराची गरज आहे रे. मन घट्ट कर आणि इथेच थांबली. आपण स्वार्थी नाहीये. आपण घरच्यांचा विचार करतो, वडीलधाऱ्यांच्या भावना जपतो. हे सगळं सिद्ध करायची ही संधी आहे तुझ्याकडे. आणि कायमचं थोडी ना लांब राहायचंय रे आपल्याला. मी म्हंटल ना तुला, आईजी जरा हर्ट झालंय. त्यांचा राग शांत होईपर्यंत ना आपल्याला थोडं धीर धरावा लागेल. एक ना एक दिवस त्या नक्की स्वीकारतील आपल्याला. काव्या,
मला तुझ्याशिवाय नाही राहता येणार ग. मला तुझ्यासोबत इथे कायमचं राहता यावं म्हणून म्हणून हे सगळं सोडून मुंबईला आलो होतो मी तुला आणायला. आणि तुला आणलं सुद्धा. पण मग आता तू जातेस. काव्या, नॉट फेअर. मला हे सहन नाही होणार यार. मलाही सहन नाही होणार रितेश. मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय. पण हीच आपल्या प्रेमाची परीक्षा आहे. मला हे घर सोडून जावंच लागेल. सारे काही उमगले नाही उमगली प्रीत. सारे काही उमगले नाही उमगले प्रीत. तुझ्या माझ्या नात्याची तुझ्या माझ्या नात्याची ही जगा वेगळी रीत नाही उमगली प्रीत. अहो, जी गोष्ट नंदिनीला सुद्धा कळली ती आपण का अडवून धरतोय? नंदिनीला हे कळलं म्हणूनच स्वतःहून घर सोडून जाते ना हो. तिलाही कळलंय की काव्याच आपली सून आहे. तुम्ही जर आईजींना समजावलंत ना तर आईजींना मान्य होईल हे सगळं. आणि खरं तर काव्यात जिंकले ना हो. आणि काव्याने तर माझा जीव वाचवला ना हो. आणि तिलाच आपण इकडनं जा म्हणून सांगायचं. माझं ऐका ना. तुम्ही जर सांगितलं ना सगळ्यांना तर अख्खं घर ऐकेल तुमचं. सांगा ना. आणि जी काही शिक्षा द्यायची ना ती मला द्या. पण आपल्या काव्याला सुनेला थांबव. ही मुलगी या घरची सून नाहीये. कधीच होऊ शकत नाही. आणि तू परत परत मला तेच तेच काय बोलायला लावतेस का? हा? तुला काय मान वगैरे आहे की नाही? त्या मुलीच्या मामानं आयुष्यात कोणी आमचा अपमान केला नाही असा अपमान केलाय आणि तू त्यालाच सामील झालीस. अहो पण जरा तू एकही शब्द बोलू नकोस आता. ही मुलगी राहिली बाजूला. मला तुझाच राग आलाय. फसवणूक तू केली आहेस आमची. तेव्हा या पुढे या खोलीत तू पाऊल ठेवलंस तर बघ. चल. अहो माझं ऐका. अहो असं काय करताय? एकदा तरी ऐका ना माझं. अहो दार उघडा ना. काव्या. मी दोन्ही बाजून दोषी आहे ना ग. घरच्यांच्या दृष्टीने मी त्यांचा विश्वासघात केलाय. पण तू माझ्यावर इतका विश्वास टाकलास. पण मी तुझाही विश्वासघात केला. काव्या, माझं कुणीच काय ऐकत नाहीये ग. काय करू मी? तू माझ्यामुळे हरलीस आणि म्हणून तुला या घरात. सांग ना काव्या, मी काय करू? मी काय करू म्हणजे तू थांबशील इथे? सांग ना मला. आई, मुळात मी तुमच्यामुळे हरले हे मनातून काढून टाका तुम्ही.
तुमची काहीही चूक नाहीये आई. खरं सांगू, मी ही स्पर्धा जिंकले जरी असते ना, तरी आईजींनी मला मनापासून आपलं म्हटलं असतं की नाही काय माहित, कदाचित स्वीकारलं असतं. पण नियमाप्रमाणे नाईलाजाने. त्यामुळे जे काही होतंय ना ते चांगल्यासाठीच होतंय असं आपण म्हणू. आई, एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय हा रितेश आणि माझा होता. तुम्ही आम्हाला फक्त पाठिंबा दिला, त्यामुळे तुम्ही अजिबात दोषी नाही आहात. या स्पर्धेतून शेवटची फेरी अर्धवट सोडायची हा निर्णय माझा होता. त्यामुळे त्याचे जे काही परिणाम असतील ते मला एकटीलाच भोगावे लागतील आई, कारण त्यासाठी मी एकटी जबाबदार आहे. तुमची काहीही चूक नाहीये आई. खूप वर्षांनी मला तुमच्या रूपात आई मिळाली आणि एका आईची जन्माची ताटातूट सहन केली मी. आता आपली ताटातूट ही काही काळासाठीच असणार आहे. याची खात्री आहे मला. माझ्या या आईला मी कधीही एकटं सोडणार नाही. तुम्ही मला प्रॉमिस करा, मला प्रॉमिस करा की हे अपराधीपणाचं ओझं आपल्या मनावरून काढून टाकाल आणि स्वतःची काळजी घ्याल माझ्यासाठी. कारण तू जर आता इथून निघून गेलीस ना, तर आईजी तुला पुन्हा घरात नाही घेणार. कशा घेतील सांग ना मला काव्या. घेतील आई, अगं नक्की घेतील, खात्री आहे मला. आई, मला ना या घरात आनंद आणणारी गृहलक्ष्मी म्हणून यायचं होतं, पण मी आले तेव्हापासून नुसता आपला संताप, राग, वाद हे असंच होतंय हो. माझ्या एकटीमुळे जर इतक्या लोकांना त्रास होत असेल तर मला जायलाच हवं. सुभद्राची सून आली, तिने घर मोडलं, असाळ तुमच्यावर येता कामा नये. तुम्ही आईच्या रूपात मिळालाय हो, आणि त्या आईची मान माझ्यामुळे खाली होते. तिला घरचे सगळे दूर सारतायत, तिचा मान हिरावून घेतायत. हे सगळं मला नाही बघवत आहे. एक मिनिट. काव्या, माझ्या आईची साडी आठवते तुम्हाला? माझ्याकडे असलेली तिची एक
एकमेव आठवण. आजपर्यंत या साडीने मला खूप माया दिली. आता मी ती साडी तुम्हाला देते, कारण आता तुम्हाला त्याची गरज आहे आई. नको ना जाऊ काव्या. काळजी घ्या स्वतःची. प्रॉमिस केलंय तुम्ही मला.